बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी विधान भवनात पोहोचलेले आहे। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। खासदारकीसाठी राज्यसभेच्या आणि त्या या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून। तर या जागेवरून काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिला होता खासदारकीचा। त्यांचा कार्यकाळ संपत आला होता आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवारांना या ठिकाणी संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यसभेमधील खासदारकीसाठी सुनेत्रा पवार या अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्यात। तर राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। वेगवेगळी नावं चर्चेत होती, मात्र अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे आणि ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथं पोहोचलेले आहे। सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। आता त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। सुनेत्रा पवार विधान भवनात पोहोचलेले आहेत, ते आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरणार आहेत। तर आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या ठिकाणी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। त्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबामधीलच एक जण आता राज्यसभेवर जाणार असं दिसतंय। तर दुसरीकडे बारामतीमधून अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत आणि या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली होती आणि त्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला। तर सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांना खासदार करा अशी मागणी काटेवाडीमधील लोकांनी केलेली होती आणि त्यानुसार आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। ते आपला उमेदवारी अर्ज भरताना दिसतात। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। चेतन, काय सांगाल, आता बॅकडोरनं संसदेमध्ये सुनेत्रा पवार यांची एंट्री होणार असं दिसतंय? निश्चितच एकंदरीत जुलै 2022 मध्ये प्रफुल्ल पटेल या जागेवरती निवडून आलेले होते, मात्र दुसऱ्यांदा राज्यसभेवरती जाताना त्यांना पहिल्या जागेचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि आता एकूणच जर आपण पाहिलं तर जून 2024 पासून जुलै 2028 पर्यंत अशा पुढील 4 वर्षांसाठी हे पद रिक्त होतं आणि या जागेवरती आता अखेर सुनेत्रा पवार यांची वर्दी लागलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनामध्ये आता सुनेत्रा पवार बसलेल्या आहेत। 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। अजित पवार या ठिकाणी पोहोचतात सुनेत्रा पवार आहेत तो आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तुर्तास संख्याबळ पाहिलं तर महायुतीकडे जे संख्याबळ आवश्यक आहे ते आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची ही जागा आहे ती बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे। आता खाली औपचारिकता बाकी आहे आणि एकूणच दुपारी 3 पर्यंत सुनेत्रा पवार अर्ज भरतील आणि त्यानंतर त्या एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवडही केली जाईल। त्यामुळे पुढील 4 वर्षांसाठी का होईना बॅकडोरने ही सुनेत्रा पवारांसाठी आता खासदारपणी त्यांची वर्णी लागणार आहे। निश्चितच चेतन, सुनेत्रा पवार या ठिकाणी खासदार होण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही सांगितलं तसं संख्याबळ आहे, त्याचबरोबर बिनविरोध त्यांची निवड होऊ शकते आणि यामुळे पवार कुटुंबातील 2 व्यक्ती या खासदार होणार असं दिसतंय। कारण एकीकडे लोकसभेमधून सुप्रिया सुळे या निवडून आल्या तर दुसरीकडे आता सुनेत्रा पवार राज्यसभेत चालल्या। चेतन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र पवार कुटुंबातील 2 व्यक्ती खासदार होणार असं दिसतंय। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांच्या कन्या आहेत त्यांचा विजय झालाय, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधातच हरलेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।